तुझ्यावरी कलक मारू नके बाजारी लोकांच्या नजरा परतीन मारू नके नजरा परतीन तुझ्यावरी कलक मारू नके बाजारी लोकांच्या नजरा परतीन मारू नके स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे आर्यस क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जराही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर आपण आज व्हिडिओमध्ये वापरलेली बीटमार्क आणि शेकबी प्रीसेट याची लिंक आहे ती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये। तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल, त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा, तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करा। जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा कॅपकट ओपन करण्यासाठी आपल्याला VPN ची गरज लागणार आहे। त्यासाठी प्ले स्टोरवरून VPN आपल्याला सिक्युअर VPN हा डाउनलोड करून घ्यायचा आहे। तर याचा ओव्हरऑल लुक तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे तो तुम्हाला दिसणार आहे। तर सिम्पली तो ओपन करून घ्यायचा डाउनलोड करून। त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सिम्पली कनेक्टवर क्लिक करायचं आहे आणि इथं आपला जो VPN आहे तो इथं कनेक्ट होऊन जाणार आहे। त्यानंतर बॅक निघून कॅपकटमध्ये यायचं आहे आणि कॅपकटमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे आजच्या स्टेटसचं मटेरियल ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर मटेरियलमधील जो मॉडेल इमेज दिला आहे तो सिम्पली इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज करतोय, इथं तुम्ही कोणता इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर खालील ऑप्शनमधील रेशो ऑप्शनवर क्लिक करून सेकंड रेशो म्हणजेच 9.16 हा रेशो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर इमेज लेअरला क्लिक करून इथं आपल्याला अशा प्रकारे याची साईज वाढवून इमेज आहे तो अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे, बघू शकता अशा प्रकारे। आता इथं सेट झाल्यानंतर अशा प्रकारे इमेज सेट झाल्यानंतर इमेज लेअरच्याच खाली तुम्हाला ॲड ए लेअर सिम्पली दिसून येते। त्याच्यावर क्लिक करून साऊंडवर क्लिक करायचं आहे आणि साऊंडमध्ये आल्यानंतर फाईलच्या ऑप्शनवर क्लिक करून एक्स्ट्रॅक्ट साऊंड फ्रॉम व्हिडिओ ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं आपल्याला मटेरियल ओपन करून मटेरियलमध्ये एक तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे तो सिम्पली इथं आपल्याला काय करायचं आहे ॲड करायचा आहे। आता हा व्हिडिओ ॲड केल्यानंतर इम्पोर्ट साऊंड अशा प्रकारे 1 नंबरला येऊन जाणार आहे। तो सिम्पली क्लिक करून इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। तर ॲड करून घेतल्यानंतर जेवढी लेंथ व्हिडिओची आहे म्हणजेच व्हिडिओ सॉन्गची आहे तेवढीच लेंथ इमेज लेअरची करून उरलेला भाग स्प्लिट करून डिलीट करून टाकायचा आहे। आता अशा प्रकारे बघू शकताय। त्यानंतर स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इमेज लेअरला सिलेक्ट करायचे आहे। आता सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे बघू शकता तुम्हाला बीटमार्क शो केलेले आहेत। आता हे बीटमार्क फक्त तुम्हाला इथंच दिसून येणार आहेत, फक्त बीटमार्कचं टायमिंग करण्यासाठी हे बीटमार्क तुम्हाला इथं शो केलेले आहेत। सिम्पली तुम्ही व्हिडिओमध्ये जे सॉन्ग दिलेलं आहे तिथंही तुम्हाला व्हिडिओमध्ये बीटमार्क करून दिलेला आहे, तो व्हिडिओ इथं ॲड करूनही तुम्ही अशा प्रकारे बीटमार्क करू शकता। तरी इथं आपण बीटमार्क केलं आहे त्याचं टायमिंग इथं बघू शकताय। पहिला बीट आहे तो 0.5 सेकंदाला करून घ्यायचा आहे, त्यानंतर 0.6 सेकंदाला एकदा करून घ्यायचा आहे, त्यानंतर यामधील जो गॅप आहे तो तुम्ही बघू शकता। त्यानंतर 0.7ला 0.7 झाल्यानंतर 0.8ला एकदा करायचा आहे, त्यानंतर 0.9 0. झाल्यानंतर 11 सेकंदाला आणि 11 सेकंदाचा नंतर 12 सेकंदाला लास्ट स्टॉप करून घ्यायचा आहे। आता प्रत्येक इमेजला आपण बीट दिल्यानंतर आता या प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी फर्स्ट इमेज लेअर सिलेक्ट करून इफेक्टमध्ये जायचं आहे, व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे। आता इथं बघू शकता आपण VPN डाउनलोड केलेला आहे। त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इफेक्ट दिसून येतील। इथं आपल्याला वेळ लागणार आहे त्या VPNसाठी, तुमच्या नेटवर्कचं तुम्ही कनेक्शन बघू शकता। त्यानंतर इथं आल्यानंतर सेकंड नंबर ऑप्शन अँड क्लोजिंग म्हणजेच इथं ऑप्शन सेकंड नंबरचा ओपनिंग अँड क्लोजिंग आहे, त्यामध्ये ब्लड लव इथं तुम्हाला अशा प्रकारे एक इफेक्ट दिसून येईल, तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे। आणि याची लेंथ आहे ती थोडीशी आपल्याला मागं इथपर्यंतच करून इथं बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर ही समोरची जी स्मॉल लेअर आहे ती सिम्पली 2 बोटाच्या सहाय्याने वाढवून घ्यायची आहे। त्यानंतर त्या लेअरला सिलेक्ट करून इथं आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। तर ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर इथं आपल्याला कॉम्बोमध्ये जाऊन इथं तुम्हाला लेआउट म्हणून एक इफेक्ट मिळेल, तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे। आणि अप्लाय करून घेतल्यानंतर हीच इमेज परत एकदा सिलेक्ट करून इथं आपल्याला हे खालील ऑप्शन स्क्रोल करत ॲडजस्टमध्ये जायचं आहे। ॲडजस्टमध्ये गेल्यानंतर सर्क्युलेशन सिलेक्ट करून -50 सर्क्युलेशन करून घ्यायचं आहे। आता आपली जे लेअर आहे ती आधीच्या लुकमध्ये येण्यासाठी म्हणजेच इथं तो आपण वाढवलेले आहे ते आपल्याला रेग्युलर लेअरसाठी इथून बॅक निघून यायचं आहे। त्यानंतर परत एकदा लेअर ओपन करून घ्यायची आहे। तर ओपन करून घेतल्यानंतर बघू शकता आपली जी आधीची लेअर होती तशीच लेअर इथं आलेली आहे।
त्यानंतर इथून 3rd नंबरला इमेज लेअरला सिलेक्ट करून बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्टमध्ये क्लिक केल्यानंतर या लास्टच्या ऑप्शन स्प्लिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर यामधील 3 मिरर हा जो 4th नंबरचा इमेज लेअर आहे तो सिम्पली सिलेक्ट करून वर्टिकल आहे ते अशा प्रकारे सेट करून फिल्टर आहे तो 0 करून टाकायचा आहे. त्यानंतर याची इफेक्टची लेअर आहे ती या इमेज लेअरपर्यंतच ठेवून आपल्याला इमेज लेअर सिलेक्ट करून त्याची साईज आहे ती अशा प्रकारे वाढवून इमेज लेअर अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. तर सेट केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून परत एकदा व्हिडिओ इफेक्टमध्ये क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे, इथं बटरफ्लाय एक ऑप्शन तुम्हाला मिळून येईल. तो सिम्पली इथं आपल्याला काय करायचं आहे, सिलेक्ट करायचा आहे आणि यामधील बटरफ्लाय ड्रीम हा जो 4 नंबरचा इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर बॉडी इफेक्टमध्ये क्लिक करून इथं आपल्याला लास्टला येऊन ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे. तर ग्लोईंग लाईन्समध्ये आल्यानंतर क्लब हार्ट म्हणून एक 3rd नंबरचा इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे आणि याची लेंथ इथपर्यंतच वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर कॉम्बोमध्ये जायचं आहे. आता 3D इथं तुम्हाला एक क्यूब अशा प्रकारे एक इफेक्ट मिळणार आहे तो सिम्पली इथं अप्लाय करायचा आहे. त्यासाठी अशा प्रकारे स्क्रोल करत इथं पुढं आपल्याला तो इफेक्ट मिळणार आहे. अशा प्रकारे बघू शकता आपल्याला इथं 3D कार्ड 3D अशा प्रकारे एक इफेक्ट मिळून जाणार आहे तो सिम्पली अप्लाय करायचा आहे. आता 3D कार्ड 3 हा जो इफेक्ट आहे तो अशा प्रकारे राहणार आहे तो सिम्पली अप्लाय करायचा आहे आणि अप्लाय केल्यानंतर आपल्याला तो इमेज लेअर परत एकदा सिलेक्ट करून याची जी साईज आहे ती अशा प्रकारे कमी करून इथं आपल्याला सेट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. इथं तुम्ही कमी जास्त अशा प्रकारे करू शकता. तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही करून घ्यायचं आहे. त्यानंतर सेकंड लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून इथून बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून इथं आपल्याला काय करायचं आहे, या ऑप्शनमधील नाईट क्लब ऑप्शन सिलेक्ट करून यामध्ये स्प्लिट फ्लिकर हा जो इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून लास्टचा इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. तर ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि इथं आपल्याला एक इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यासाठी आपल्याला स्क्रोल करत अशा प्रकारे पुढं तो मिळणार आहे. अशा प्रकारे बघू शकताय इथे सिम्पली स्ट्रेच अशा प्रकारे स्ट्रेच अँड डिस्ट्रो अशा प्रकारे तो इफेक्ट राहणार आहे. तुम्ही बघू शकताय पॅन राईटच्या शेजारी तुम्हाला मिळून जाईल. तर अशा प्रकारे इफेक्ट झाल्यानंतर काय करायचं आहे, स्टार्टिंगला येऊन अशा प्रकारे बघू शकता हे पहिले 2 इमेज लेअर 3rd इमेज लेअरच्या मध्ये अशा प्रकारे एक ऑप्शन दिसतोय व्हाईट कलरचा. त्याच्यावर क्लिक करून इथं आपल्याला 2 मिनटं वाट बघायची इफेक्ट लोड होण्यासाठी. तर इफेक्ट लोड झाल्यानंतर कॅमेरा ऑप्शनवर क्लिक करून यामधील आपल्याला काय करायचं आहे, समोरील शेक टू हा इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अशाच प्रकारे या ऑप्शनला हाच इफेक्ट अप्लाय करायचा आहे. म्हणजे याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला इथं दिसून येणार आहे आणि आपल्या व्हिडिओला असं युनिक असं लुक इथं या इफेक्टमुळे तुम्हाला दिसून येईल. तर या प्रत्येक ऑप्शनला शेक टू हाच इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर इफेक्ट अप्लाय करून घेतल्यानंतर स्टार्टिंगला येऊन खाली ओव्हरलेमध्ये जायचं आहे. त्यानंतर ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन आपलं मटेरियल ओपन करून इथं आपल्याला काय करायचं आहे की मटेरियलमधील जो PNG दिलेला आहे तो सिम्पली ॲड करून इथं आपल्याला काय करायचं आहे, ॲड झाल्यानंतर याची जी रोटेट आहे ती आपल्याला 10 सेकंदापर्यंत करून घ्यायची आहे. म्हणजे -10 पॉईंटपर्यंत करून घ्यायचे आहे. आता 10 पॉईंटपर्यंत करून घेतल्यानंतर सिम्पली अशा प्रकारे वरती सेट करून याची लेंथ आहे ती शेवटच्या बिटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. आता वाढवून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोचून एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.